काय व मंजू, तुपाचा डबा उघड ठेव बाई. घालीन लोटांगण बंदी न चरण डोळ्यानं पाय रूप तुझे. देवपूजा करून राहिली वाटते. म्हणून तुम्ही लशीन नाही तर दिवा लावेले आणि ठेवून दिली भरणी उघडी. झाकण कुठे ठेवलं माय का? झाकण संग घेऊन गेली. कर्पूर गौरम करुणावतारम संसार भुजेंद्रहारम. आई कापूर घ्या. हो दे. झाली का देवपूजा? हो. आई आज फुलं नाहीत आणले. अहो बाई आता काय फुलं व लय फुलं कमी झाले. त्या याच्या दारात गेलती मी. ते काय ते मोगरा आहे तो बारामाशीवाला तिच्या घरी. तिच्याही दारातले आज फुलं नेलते कोण. म्हणलं फुल नाही भेटलं मासू नेले देवपूजेले. तिला सांगलं मॅम म्हणलं मासू नेले म्हटलं लय देवाधाचे आवड आहे. देवपूजा करते म्हणलं साजरी. मग पूजा करते. फुलं असली की साजरी दिसते. तर मला म्हणे मी तोडून ठेवत जाईन म्हणे बाई सकाळसून येत जा म्हणे. म्हणलं खरंच ठेवत 2-4 जरी असल्या तरी बरं राहायची म्हणलं फुलं. हो ना आज एक पण फुल नाही भेटलं. काल तरी 4-5 फुलं होते. जाऊ दे. ती झाड लावतो ना मी म्हणले म्हणलं एक कलम देव म्हणलं. तर म्हणे आता काय लावता म्हणे उन्हाळ्याचं लागतील का म्हणे. पाणी पडले की लाव जा. म्हणलं जो माझ्यासाठी नाही तर जगून तरी ठेव जो म्हणलं. आपल्या रात लावून देऊ मग तुला फुलाचं टेन्शन नाही. का बाई हे तुपाचं भरणी उघडीच ठेवली. झाकण गिकण लागत होतं माय. त्याची साजरी भरेल भरणी आहे ते उघडीच ठेवून दिली. अरे हो आई पण मी फुलवात लावायला तू केलं लक्षच नाही. पण आम्ही म्हणलं ना दिवा लावायला नेलं यातलं तू पण लागे उघडच ठेवलं. झाकण लावून घ्या. आपण तिकडे असलं की इकडे मांजर गिंजर सांडली तसंही उघड असलं तर जरसं घ्यायचे. हो ना आई लक्षच नाही. आई असं करू का नाही तर पूजेचं तूप थोडस वेगळंच काढू का? कसं आपण याच्यातलं खायलाही घेतो तर म्हटलं दुसऱ्या बॅट ठेवू का असं? चालते कर ना कर. पिंकी म्हणे काय हो म्हणे तुम्ही त्यातलंच खायला घेता आणि त्यातलंच जली देता. म्हणलं काय होते आम्ही काय त्यात का उष्टे चमचे डोकं का? मोठा डबा आहे म्हणलं. हा खाय गुटलं न्यारा आहे म्हणलं. तर तरी ते म्हणे नाही न्यारच त्यात काढायला लाव म्हणले. ते म्हणे मले चालते मग घ्या बाय लहान चुकल्या डब्बीत कायच्यात काढून घेतोय. देवघरातही ठेवलं चालते. ततीस तेलाचं आहे की नाही ततीस लागे तुपाचं दे बरं. हो चालते आई मग मी पिंकी ताईला कापूर देऊन येते. दे. तिची तर झोपच नाही झाली. सासरी निरागीच असते ना ती येऊन झोपते. ते पाय ना तुझी देवपूजा तिचा अजून दिवसच नाही निघाला. उठो दिले उठ म्हणा. काका झोपायला आली का ती? नाही आई मायरात आलं की कोणालाच वाटते. उठेल आहेत पण द्या मला आवाज आला ना म्हणून तर कापूर देते ना. निधी या कापूर घ्या. मामी तुमची पूजा झाली पण? बापरे हो झाली पण माझी पूजा. प्रसाद साखर. मंजूचं हे काम लय पद्धतशीर. सकाळून लवकर उठणं घरातला धंदा लागे देवपूजा लय साजरा आहे बाई हिचं वळ. मग पिंकीले तर अजून नाही लागत. आपली वय म्हणून काय झालं घरी करते की नाही काय सांग. म्हणून ते गंगूबाई नावानं बोंबलं तर ते. हा पिंके शिक ना जर शिक भाव जाई जोडून. पाय ना मंजू रोज सकाळी उठते. सगळं मस्त दार झाडणं रांगोळी काढणं घर झाडणं पुसणं अंग धुते लागे देवपूजा करते. पाय बरं तिचं किती पद्धतशीर काम आहे. अरे काही चहा घे काही भेटते का? उठला का तू? थांब ठुतो चहा मग आता सगळ्याचा. हे कायले काढलं तू? काढलं नाही बापा ठेवून द्यायचं राहिलं. काढलं ठेवूनच देऊन राहिली आता. म्या म्हटलं काही शिरा गिरास करून राहिले काय? करा रे काही शिरा गिरा करा ना काही. लय तेच झाले शिरा केला नाही. बर शिरा करतो मग थांब मग. आई बसा तुम्ही आता मी चहा ठेवते. हो आणि तू कुमार म्हणते शिरा कर त्याला तूप दिसलं. म्हणजे लय दिस झाले शिरा केला नाही. मग कर आज नाश्त्याले काही दुसरं करू नको शिराच मग. बरं करते ना मग. पहिले चहा करते मग. हो ठुई चहा ठुई लागे मग ये काय शिरा भाजणं सुरू कर. आई बाबा घेतील ना विचारा बरं. हा घेता का तुम्ही चहा? हो हो करायला. कर हो बाई घेतात कर समजायचंच कर मग. बरं बाय तुपाचं झाकण लावायचंच राहिलं. चाल बाई झाकण लावते पहिले. तो सांडलं ना तर हेच होईल. अरे तुम्ही फोन नाही काही नाही अचानकच. म्हटलं चला सरप्राईज द्या. काय चालू होतं? काहीच नाही बस कशाला होती तर चक्कर मारायले. या ना या. का हो काही खाना बिनाले नाही आणलं कानाला लागत होतं. अगं रुमाल बांधला होता. आता सोडलाय.
काय म्हणतं? काय नाही बा, मस्त. तुम्ही तर काल म्हटले नाही, फोन केला तर येतो का काही? मागे म्हटलं तर येतो येतो आणि काही येणं नाही झालं. म्हटलं येतो येतो करा आणि येणं नाही होणार. काय नाही, तू म्हणशील खोटंच म्हणतात, येतो येतो करणं येत नाहीत. म्हटलं त्याच्यापेक्षा सांगायलाच नाही पुरत, चाललंच जाऊ डायरेक्ट. हो, त्या दिवशी वरायली होती, बाबाही घरी थांबले होते. बाबा सांगितलं तुम्ही येता, बाबाही थांबले घरी, तुम्ही आलेच नाही. काय ते दुकानाच्या न झालंच नाहीये. म्हणून तर आज मी फोन नाही केला, म्हटलं डायरेक्टच जाऊ. उगाच मग तुमची कामं धामं राहतात. बोल, काय म्हणतो, तब्येत काय, कसं काय, काय गिड्या व्यवस्थित चालू आहे? हो, द्या गोळ्या दिल्या त्या रेग्युलर घे चालू आहेत. हा. माय, पाहुणे आले का? मी म्हणून राहिली, कोणा संग बोलून राहिली. हो आई, मला आवाज आला, मी म्हणून राहिली तू कोणा संग बोलून राहिली, म्हणून नाही पायाले. या म्हणा, हात पाय घालून देन बाई पाहुणे आले. हो हा. ऊन खूप आहे ना? ना बापा, भल कसं ऊन तपून राहिलं होऊन जातो. आता मारते का काय सांगा लोकाईले. लय ऊन तप राहिलं आमच्या गावात. किती जणायला ऊन लागलं, लय जणायला ऊन लागलं म्हणलं. सलाईन घ्यायचा टाइम राहिला, सलाईन शिवाय जमतच नाही. ऊनच खूप आहे ना या वर्षी. हो बापा, लय बल कसं उदळ ऊन आहे, असं ऊन असतं कुठे. चला धुवा हात पाय. काय हो, तुम्ही फोन तर करायला लागत होता. काऊन फोन केला असता तो काय काय झालं असतं? मी अचानक आलो तर आवडलं का तुला? नाही हो, तसं नाही. पण म्हटलं असं मग मी थंड पाणी काही सरबत असं काही करून होत होती. नाही तर मग बाबाली काही आणायला लावत होती. आता घरी काहीच नाहीये थंड काही. सरबत होते मी तुम्हाला लिंबूचं. चला. हा, लिंबूचं सरबत केलं की झालं. आपल्याला काय नाही एवढं थंड थंड. बाबा वावरात गेले असतील नाही? हो ना, वावरात ते नाही, चक्रालाच गेले. आता काही काम नाही, पण ते काही गेले चक्कर मारायला. तर काय माहिती आले असतील ना, नाही तर बसले असतील कुठं. मी फोन करतो ना. हो चालते. चल, ही योगिताला भेटतो ना. ते गेली. अरे, एवढा लवकर का बरं? म्हणजे हं. हो, ते नाही, ते पाहुणे म्हणत होते इकडे उन्हाचा त्रास होते ना. आता किती काही म्हटलं तर तिच्या घरी तिचं घर मोठं आहे हे सगळं. तर ते नाही म्हणत होते, पाहुणे म्हणत होते घरीच नेतो. ते माझ्या सासूबाई आल्या होत्या, ते मग गेली ते. तिथंच तर मन नव्हतं जायले. ते असं वाटलं राहीन बा, आई म्हणे राहू द्या 1.25 महिना. पण ते मग तिच्या घरचे लोक नाही म्हणत. ते लय हरी काय बापा लेकराचा. आणि ते योगिताईचा लय लाडका आहे. योगिताचा लय हे आहे, हरी काय तिकडे सासरी. सासू घालती ना, एवढं एवढं योगिता लय हरी करते. गेली ते म्हणजे 5 दिवस झाले. हो का? अच्छा. बैरागीने हे पाणी ठेवलं होती, पाहुणे पाय धुवायला. नंतर बाबाले फोन लावणं, अति असतील कुठे तर येतील ना का वावरात आहेत तर. तसं येऊन झालं, या ना म्हणा घरी, सांग ना पाहुणे आले म्हणून, तेले का माहीत. हो आई, सांगतो ना. तरी थंड आहे बाबा तुमचं घर. तरी बरंच थंड आहे. बाहेर खूप नाही, इथे वाटत नाही एवढं. हा, हे जवळ बा आपलं धाबा आहे की नाही, धाब्याचं घर जसं थंडच राहते. हे आजकाल सिलॅबचे हे तिकडलंय घर आपलं चांगलं तपते ते सिलॅबचं. पण हे जे खोली आहे की हे धाबं, याच्यानं हे तपत नाही जात. जुनं ते लय हिशोबानं बांधेल असते. जुनं धाब्याचे घर पाणी उन्हाळ्यात मस्त गरम राहतात, हे आपले उन्हाळ्यात थंड राहतात, हिवाळ्यात गरम राहतात. आमच्या घरात लय थंडवा राहते. या तिकडं तरी लय ऊन लागते. हे घर थंडच असते. हो ना. हा, चांगलं आहे ना. आपल्याला एकदा का ग रागिनी, आपल्याला रूम भेटल्या होत्या त्या देशमुखच्या घरात, तर असंच होतं ते नाही? तर पण राहायचं आहे की नाही? पण जास्त दिवस आपण राहिलोच नाही तिथं. तिथं पाण्याची खूप टंचाई होती, पाणीच नव्हतं तिथं, म्हणून सोडा लागल्या आम्हाला त्या खोल्या. हो हो, असंच होतं. धाब्याचंच होतं ना ते. धाब्यात बाबा तुम्ही तर आलते तर ते आलते बाबा, तुम्ही पाहिलं तुम्ही ते. हो आलतो ना मी, माहित आहे ना. हो, तो होतो ना. ते जुने घर असेच राहायचंय, पहिली घर होती. रागिनी ने ना बाई ताट, तर तीच बसला इकडे, लय गरमा होते, वाढले माझ्या ताटांनी. हो आई, हो. हातपाय धुता का जावई बा? नाही नाही, आता हातपाय धुतले. राहू द्या, आता बसलेलोच ताव. करा चालू. बापा रे. रागिनी बाईनं केला वाटते स्वयंपाक. हो बाबा, कशावरून ओळखला?
बरोबर वय तुम्ही. जेव्हा पाहुणे बा. हो हो हो. तुम्ही बसा ना मामीजी. हो बसतो ना. आता तुम्ही जेव्हा पहिले मग आम्ही जेव दोघे जणी. मग आता झाले जेवणाचे म्हणजे नाही झालती. अहो आज बाबावरात गेली की नाही तर मग आम्ही सकाळी नायरी केली तर चांगलीशी भूकच झाली. मेळा चालता. आता एवढी भूकही नाही. आता जेवतो ना थोड्या वेळानं. जेवण मी करा चालू. आईची तब्येत चांगली आहे हो. हो चांगलं आहे, आईचंही चांगलंच आहे. आता तू नाही येत आईला करमत नाही, एकटी एकटी राहते ते. आणि कसं आता ते आम्ही रूमही बदलली की नवीन घरी गेलो तिकडे, तर ते जरा असं आजूबाजूचे लोकही जराशी एवढी काही ओळखीचे नाही, तर इकडचे चांगले ओळखीचे झालते. हो हो इकडलं घरी मोठं होतं तुमचं. शेजारी साजरे होते इकडले. नाही घरी यायचं आता नाही आलीच नाही म्हणा. मी पाहिलंच नाही. साजरे आहे म्हणते नाही. रागिनी म्हणे इकडले लोक चांगले आहेत म्हणे. हो चांगलेच आहेत. रागिनी एखादा फोन कर जो आईला. हा चांगलं आहे आईला मग. आई म्हणे रागिनीचा फोनही नाही येत नाही. हो करील ना. हो करील. आपाजी चला गार्डन मध्ये. आता येत आहे नाही रे बाबू, संध्याकाळचं जाऊ मग. आता ऊन झालं ना. आपाजी चला ना, दुपारीच असतात ना पोरं, ऊन नाही झालं. चला ना आपाजी, मुलं आहेत ना माझी, फ्रेंड्स आहेत ना. आता जाऊ नको ईशान. आता ऊन झालं. नाही ग मम्मी, जाऊ दे मला, माझी फ्रेंड आहे. माझे फ्रेंड नेट अकला नाही ते लेकरायले उन्हाचे काल जातात. जाऊ नका द्या. चुपचाप घर राह. आपाजी सांगू नका मम्मीला मी गेलो. हा आणि काय सांगू नको. हा कुठं चालल्या. काय रे, हा तुला मम्मीच्या चोरून चालला होता का? का बोलतो? हा मला म्हणते सुनबाई, मला म्हणते आप्पा सांगू नका म्हणते मला आईले. हो ना ऐकूनच राहिली मी. हा तुला सांगितलं ना झालं जायचं नाही म्हणून. आता मग काय करू का मी, घरी सुट्ट्या आहेत ना मला आता. जा मग. होमवर्क दिलाय ना तुला सुट्ट्यांमधलं ते कम्प्लीट कर जा. मी नाही करत ते, टाइम आहे अजून. शाळा उघडायच्या एक दिवस पहिले करील. एक दिवस पहिले होते का? खूप सारा आहे ना. होते काही नसते. अर्ध वर्क तर टीचरही विसरून जातात काय दिलं होतं म्हणून. आमचा ग्रुप मोठा आहे, आम्ही सांगतच नाही टीचरला काय होमवर्क दिलं होतं. टीचरच विचारतात काय दिलं होतं रे. आम्ही जेवढं झालं ना आमचं तेवढं सांगतो, हे दिलं होतं टीचर. टीचरला कुठं आठवते. पाहिलं मामाची काही शिकते हा शाळा. हा त्याचे पप्पा होते माझा मुलगा हे करते माझा मुलगा ते करते. डॉक्टर होते इंजिनियर होते. होते का याच्या प्राशी तरी अभ्यासही करत नाही ना. पाहिलं ना तुम्ही. नाही शिकते तो. काय नाही तो करते, तो अभ्यास त्याला कळते नाही का, त्याला कळते, त्याला करते तो. करता बाबू शाळा शिकतो ना बा. शिकतो ना आपाजी. आता उन्हाळ्यातही शिकणार कमी शाळाच तर बंद आहे. मग आता काय शाळा शिकू, शाळा उघडू तर द्या मग शाळा शिकतो. शाळा उघडल्यावर शिकता काय. पण जे आता टीचर न दिलं म्हणते ना, काय अभ्यास दिला ना तुले उन्हाळ्याचा अभ्यास अशीन. हो बरोबर आहे. लेकरं उन्हात फिरले नाहीत पाहिजे, उन्हात खेळले नाहीत पाहिजे म्हणून अभ्यास देतात सर लोक. टीचर म्हणतो तू नाही टीचरचा. कर बा अभ्यास, कर बा. आण बरं तुला काय अभ्यास आहे तो, काय शिकवतात तुला. आई आहे का, आण बरं. क ख ग ग काय चालू आहे तुला. जोडा अक्षर चालू असतील आहे ना. आपाजी मी इंग्लिश कॉन्व्हेंटला आहे ना. ते नसतात शिकवत आम्हाला सगळं वेगळं शिकवतात आप्पाजी. उरी मला येणार बी नाही बा, मग तरी बी बस. येऊन बस बरं. काय आहे तुला शाळेत काय शिकवतात सांग बरं मला शिकवर मग जरासं. तेच आहे पप्पा आले. आता नाही जातो. काय रे, काय चालू आहे. काय नाही बाहेर खेळायला जायची. त्या खेळायला बूट गीट घालून लागे बॉल घेऊन चालला होता खेळायला. अरे ऊन रे, किती ऊन झालेलं का. आता खेळायला जात असे का कोण आहे आता खेळायला सुट्टी तुले. धुवा हात पाय तुम्ही. मी पाणी आणते प्यायला. कोणी खेळायला कुठे जात नाही तो. पप्पा आईस्क्रीम नाही आणलं. काल असं आणलं होतं रे, रोज आणत असतात का. मग काल आईस्क्रीम आणलं तर आज कोण आणत होतं ना. चोकोबार आणा लागत होता. काय पप्पा तुम्ही, काहीच माझं कोणी ऐकत नाही या घरात. उन्हाळा चाललाय सगळं समर वेकेशन संपू जाईल. मला कुठं फिरायला जायला भेटत नाही. रोजचं वेगवेगळं आईस्क्रीमही खायला भेटत नाही. मला खेळू पण देत नाहीत. काहीच माझ्या मनासारखं नाहीये.
अरे बाबू येसू ये इकडे येसू ये मी आणीन देईन संध्याकाळी आईस्क्रीम. तसं नाही करू. राहू द्या मामाजी, तो तसाच हिडगावून राहिला, लेला लेकरासारखा ठाकून राहिला तो. रोजचं पाहिजे त्याला आईस्क्रीम. रोज आईस्क्रीम खात असतात का? मग उन्हाळा चालू आहे ना, उन्हाळ्यात खात असतात. राहू दे रे आहे, राहू दे लेकरू आहे तो वाटतच असते. ये रे बाबू येसू ये इकडे मी आणू आपण संध्याकाळी आणू. अरे तुला हिडगाव लागतो ये हानीन का ना खाली तन तन करून राहिला का? काल आणल्या बी एवढी मोठी आईस्क्रीम आजही पाहिजे त्याले. अय पोरा इकडे ये बाबू इकडे ये बी आम्ही आणून देतो तुला संध्याकाळी. आप्पाजी पहा ना पप्पा मला बोलत राहतात. इकडे ये उन्हातून आला बरं तो दी तुला चांगली ठूप. चाल बस मुकड्या राहती बसा ती मारीन नाही तर पप्पा तो. आप्पाजी गावाला जाऊ ना आपण. चला ना मग गावाला तरी जाऊ. काय उन्हाळ्यात सुट्टी चालली काहीच नाही. गावाले गावाला राहायची का तू? तुझी मम्मी नाही म्हणते ना बाबा मलाच तर नाही जाऊ देऊन राहिली. हा तो बाबाले सुट्टी आहे का? तू येते का गावाली? हा मग आपण दोघं आजी नाती राहतो का तर ती काय खाल मग? मम्मी करतो ते खायला गेल तुले. तुझी मम्मी करते असं नाही भेटत मग तो ती जायशील का मग? हा जा बाबा त्याला गावाला घेऊन जा. समजून त्याला जरासं दाखवा जरा वावरातले लोक लहान लहान कसे कामं करतात ते दाखवा जरा त्याले. मग समजून त्याले कसं आहे तो.